शरद पवार पक्षाचा विजय असो, आदरणीय शरद पवार साहेबांचा विजय असो, आदरणीय शरद पवार साहेबांचा विजय असो. जय हरी वाघावतारी, रामकृष्ण हरी वाघावतारी. प्रभाग 22 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवारांचा प्रचार शुभारंभ. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 21 व 22 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कडील अधिकृत उमेदवारांनी नारळ फोडून आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला कार्यकर्ते व नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. याप्रसंगी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार, जिल्हा सरचिटणीस मुन्ना अन्सारी, ओबीसी सेलचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छबू नागरे, पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील मोगल, नाशिक रोड कार्याध्यक्ष राजाभाऊ जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडत माधुरी सुधाकर ओहळ, उत्तमराव मुरलीधर बोराडे, अन्सार नाशिर शेख यांना शुभेच्छा देत मतदारांना सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलं. फक्त आश्वासने नको, विकास हवा या स्पष्ट ध्येयानं प्रेरित होऊन प्रभाग क्रमांक 21 व 22 मधील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. त्यांच्या प्रचार शुभारंभाला अक्षरशः जनसागर उसळला होता. देवळालीगाव इथल्या गणपती पार येथील मंदिरातून गणरायाचं दर्शन घेत त्यांनी आपल्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली. यावेळी उमेदवारांच्या समर्थनार्थ एकवटलेली मान्यवरांची अभूतपूर्व गर्दी लक्षवेधी ठरली. केवळ उमेदवारच नव्हे तर त्यांच्या पाठीशी उभी असलेली संघटित ताकद पाहून प्रभागातील राजकीय समीकरणं बदलत असल्याचं चित्र दिसून आलं. जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा असल्याचं दर्शन घडवत ही दमदार टीम प्रचारासाठी बाहेर पडताच नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं. प्रभाग 21 व 22ला आता सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि ते तुमच्या रूपानं मिळाले आहे, अशा भावना व्यक्त करत मतदारांनी उमेदवारांना विजयाचा ठाम विश्वास दिलाय. या ठिकाणी आज सूर्योदय गणपती मंदिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 22 आणि प्रभाग क्रमांक 21 आणि 22 यांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 22चे उमेदवार सौ माधुरी ओहळ, त्याचप्रमाणे आमचे मित्र उत्तमरावजी बोराडे आणि आमचे सहकारी शेख अन्सार या तिघांना आम्ही या ठिकाणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिलेली. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 21 मध्ये आमचे मित्र पंडितराव भालेराव यांची सून सन्माननीय ॲडव्होकेट वकील आहे ॲडव्होकेट स्वातीजी भालेराव, चंद्रकांतजी साडे यांनी साईबाबा असेल, साईबाबाची मिरवणूक असेल, धार्मिक कार्यक्रम असतील, अतिशय चांगले केलेले आहे. त्याचप्रमाणे सय्यद रिजवानताई, त्याचप्रमाणे इंजिनियर हर्षदजी निकम असे, आणि या ठिकाणी 22 मध्ये सुद्धा आमच्या या माधुरीताई ओळ आणि ह्या सुद्धा शिक्षिका आहे, आणि बोराडे असतील, आमचे अनवर शेख असतील, अन्सार शेख असतील, हे सुद्धा उमेदवार अतिशय मजबूत आणि ताकदवान आहे. यांचं सुद्धा सामाजिक काम चांगलं आहे. अन्सार शेखच्या सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे. निश्चितपणे या ठिकाणी जर का बघितलं तर सर्व उमेदवार अतिशय प्रामाणिक आणि लोकांची सेवा करणारे आहे. कारण या ठिकाणी शिवसेना आणि मनसे यांची आघाडी होती, पण दुर्दैवानं आघाडीतल्या आमच्या कुठल्याही उमेदवाराला स्थान न मिळाल्यामुळे शब्द देऊन सुद्धा फिरवणारे या हे उभाटाचे गद्दार नेत्यांच्या विरुद्ध या ठिकाणी आम्ही उमेदवार दिलेले आहे. आणि निश्चितपणे आम्ही हे सांगू की या ठिकाणावर चांगल्या पद्धतीनं लोकांचा जो एकंदरीत त्यांचा उमेदवारांचा आत्मविश्वास आहे अतिशय उदंड असा भरलेला आहे. त्यांना निश्चितपणे असं वाटतं
की या ठिकाणी आपली उमेदवारी यशस्वी दिलेली आहे ती यशस्वी होईल, विजय प्राप्त होतील असा 100% माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे. सर्वेमध्ये सुद्धा त्यांचे नावं अतिशय पुढे आलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी जोमानी सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करेल का जोमानी त्यांच्या पाठीमागे राहा आणि या ठिकाणी निश्चितपणे आपले उमेदवार निवडून येईल असा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. कारण या ठिकाणी पवार साहेबांचं जर का बघितलं, पुरोगामी विचाराचे पवार साहेब आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांचे विचार घेऊन या ठिकाणी त्यांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलेलं आहे आणि त्याच विचाराची उपासना ते करतायत. आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा करताय. मी जनतेला आव्हान करील का या सर्व 21 आणि 22च्या राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, चंद्र पवार यांच्या उमेदवारांना विजयी करा. यांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस. तुतारी वाजवणारा माणूस लक्षात ठेवा आणि त्या ठिकाणी त्या निशाणीवर बटन दाबा एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.